पुणे शहर पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा या ठिकाणी होता आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन या मेळाव्याचं आयोजन पूर्णपणे करण्यात आलं होतं। महायुती जरी आमची असली तरी आपली पक्ष संघटना ही मजबूत असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून या मेळाव्याचं आयोजन आपण केलं होतं। आदरणीय अजितदादा, आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या महाराष्ट्राकरता ज्या काही योजना राबवलेल्या आहेत या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, महिला भगिनीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि युवकांपर्यंत देखील पोहोचल्या पाहिजेत आणि हेच या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी होतं। संघटनात्मक काम करत असताना याद्यांवरती पण काम आपण करायला पाहिजे। सर्वसामान्य माणसाला पक्षाची भूमिका योग्य रीतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न हा आपला असला पाहिजे। कार्यकर्ते संघटित राहिले पाहिजे कारण की नवीन प्रवेश देखील आम्ही जवळजवळ 100 लोकांना या ठिकाणी आजच्या दिवसाच्या निमित्ताने दिले। हे जरी वडगाव शहरीमध्ये नगरसेवकांनी प्रवेश केले असले तरी खालचा जो कार्यकर्ता आहे तो पूर्णपणे आमच्याबरोबर या ठिकाणी आहे आणि 15 वर्षापूर्वी जे आमदार होते ते आता जात असतील तर काय त्याच्यामुळे मोठा फरक पडेल असं मला काय वाटत नाही। आणि आदरणीय दादांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला कुठं ना कुठंतरी एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न ही मंडळी सातत्यानं विरोधक करत असतात, परंतु कार्यकर्त्यांचं संघटन एवढं मजबूत आहे आणि दादा पण तेवढे स्ट्रॉंग आहेत आणि दादांनी या महाराष्ट्राकरता 40 वर्ष जे काम केलेलं आहे खूप पुरोगामी महाराष्ट्राच्या जीवनाला वेगळी दिशा देण्याचं काम दादांनी आपल्या जीवनक्रमामध्ये दिलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा दादांच्या पाठीशी निश्चितपणाने असणार आहे आणि या मेळाव्याच्या निमित्तानं सर्वसामान्य कार्यकर्ता त्याची सुखदुःख आपण जाणून घेतली पाहिजे, तो जगला पाहिजे आणि त्याचा जीवनक्रम देखील चांगला असला पाहिजे ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची निश्चितपणाने आहे। त्यामुळे हा आजचा जो मेळावा होता मला असं सांगावं असं वाटतं की साधारण 1500 लोकांची आमची कार्यकारिणी पुणे शहरामध्ये आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी कार्यकारिणी आमची आहे आणि सर्व कार्यकर्ते हे कार्यरत आहेत। त्यांच्या कार्यामधून या ठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम ही मंडळी सातत्यानं करतात याचा आनंद मला निश्चितपणे आणि आजचा हा मेळावा यशस्वी झाला याचा देखील आनंद आहे। धन्यवाद सर। मी ॲडव्होकेट चंद्रकांत बिडकर, उच्च न्यायालय मुंबई, दीपक भाऊ मानकर यांचं कार्य पाहून आणि संतनुजी कोकडे रेड हाऊस फाउंडेशनचं कार्य पाहून प्रभावित झालो आणि आज पुणे शहरामध्ये मेळाव्यामध्ये मी प्रभावित झालो आणि आज मी अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे। कारण अजितदादा पवार हे मुख्यमंत्री व्हावे अशी माझी दानगी इच्छा आहे। त्याचप्रमाणे दीपक भाऊ मानकरसुद्धा कोथरूड मतदारसंघामधून त्यांना थम्पिंग मेजॉरिटी निवडून आणावं अशी माझी तळमळीची कळकळी इच्छा आहे आणि त्यासाठी 35,000 एफ.डी धारक त्यांच्या पाठीशी उभे राहतील एवढी मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपतो।